सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव भाग्यश्री प्रकाश चौधरी आहे. मी इयत्ता 5वीला शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा संगोगी. आज मी तुम्हाला वृक्ष आपले मित्र या विषयावर 2 शब्द बोलणार आहे. धन दौलत और शोहरत के करना जतन खूब तमाम, पर मुक्ति शैया पर तो तेरे हाथे केवल की वृक्ष ही कम. धरतीवरील वृक्ष हा पर्यावरणाचा महत्त्वाचा घटक आहे. विविध प्रकारच्या वृक्षामुळे निसर्गाचे सौंदर्य फुलून दिसते. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात वृक्षांचे महत्त्व आहे. वृक्ष हे मानवाचे मित्र असतात. आपल्या सर्वांसाठी वृक्ष हे खूप उपयुक्त असतात. वृक्षांपासून आपल्याला खूप फायदा होतो. वृक्षांपासून मानवाला शुद्ध हवा मिळते. तसेच मानव घरे बांधण्यासाठी लाकडांचा उपयोग करतो. एक झाड मानवाला त्याच्या पुत्रापेक्षाही जास्त प्रेम करत असते. तरीही माणूस हा पृथ्वीवर असा प्राणी आहे जो स्वतःसाठी झाड तोडतो, त्यापासून कागद बनवतो आणि त्याच कागदावर लिहितो, झाडे तोडू नका. मित्रांनो, तासभर ऑक्सिजन विकत देणाऱ्या डॉक्टरांना आपण देव मानतो, पण आयुष्यभर फुकट ऑक्सिजन देणाऱ्या झाडांची कत्तल केली जाते. झाडांचे मनुष्य जीवनात महत्त्वाचे स्थळ आहे. झाड म्हणजे निसर्गाने मानवाला दिलेली वरदान आहे. मानवी जीवन व झाड यांच्यात एक अतूट असे नाते आहे. लहानपणीच्या ते म्हातारपणीच्या काठीपर्यंत झाडांची मानवाला साथ दिली आहे. नको रे मानवा इतका चुकू, वृक्ष आपले मित्र नको विसरू. जगण्यासाठी लागेल त्याची गरज, हे नको नातू विसरू. झाडे आपल्याला पर्यावरणातील नैसर्गिक सौंदर्यात भर घालतात. म्हणजेच काय तर मानवाला अन्न, वस्त्र, निवारा या तिन्ही गरजा भागवण्यासाठी वृक्षांच्या मदत होते. वृक्ष निस्वार्थपणे सर्वांना मदत असतात. झाडांपासून मानवाला अनेक उपयोग होतात. म्हणूनच प्रत्येकाने एक तर झाड लावलेच पाहिजे. झाडाविना ढग गेले, ढगाविना पाणी गेले, पाणी विना शेती गेली, शेती विना समृद्धी गेली, समृद्धी विना सारे हवालदिल केले. निसर्ग हा म्हणूनच कोपला, त्यांची जाणीव ठेवा. त्यासाठी संदेश व्हा. झाडे लावा, झाडे जगवा. धन्यवाद.